शाळा चालू झाल्या की सकाळ सकाळचा डब्बा आणि त्या सकाळच्या डब्यात काय बनवून द्यायचं, कारण तितकंच ते हेल्दी असावं, मुलांनी ते आवडीने खावं. तसेच आज पौष्टिक असे डोसे बनवते. थोडासा उन्हाळा जाणवतोय आणि शरीराला थंडावा देणारी नाचणीपासून डोसे बनवते मैत्रिणींनो. आणि नाचणीच काय, मिश्र डाळीचे म्हणू शकता. भरपूर पौष्टिक आहेत आणि घरात असणारी कडधान्य घालून बनवलेला हा डोसा तितकाच रुचकर चवीचा लागतोय बघा. आणि चवीला भारी आहे, पौष्टिक आहे. तुम्ही कधी या पद्धतीनं बनवलं आहे का, मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि बनवण्याची पद्धत सोपी, झटपट होतोय बघा. आणि तव्याला न चिकटणारे आणि लुसलुशीत असे डोसे. ते बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते अगोदर पाहूया. सम प्रमाणात घेऊ शकता किंवा थोडंसं प्रमाण कमी अधिक केलं तरी चालेल. असं काही डब्यात बनवून दिलं की ते आवडीने खातात. आणखी पौष्टिक बनवण्यासाठी त्यात भाज्या घातल्या आणि उत्तप्पम बनवले तरी ते चवीला छान लागते. खूप सारे आपल्या चॅनलवरती तेही व्हिडिओ आहेत. हिरवे मूग घेतले, मसूर घेतले, थोडीशी हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, तांदूळ घेतलेले आहेत, नाचणी घेतलेली आहे. कारण म्हटलं उन्हाळा चालू आहे तर थोडंसं नाचणी पण त्यांनी खाल्ली तर थोडंसं शरीराला थंडावा देणार. आता नाचणीचे नुसते डोसे बनवले तर खात नाहीत, म्हणून चला इथे हिरवे मूग आहेत, हरभऱ्याची डाळ, नाचणी, तांदूळ, उडीद डाळ, आणखी थोडेसे कडधान्य काही असतील तुमच्याकडे जास्तीचे तर ते थोडे ॲड करू शकता. आणि हे घेतलेलं आहे ते सर्व सम प्रमाणात घेतलेलं आहे. असे मिश्र डाळींचे किंवा मिश्र कडधान्यांचे जर डोसे बनवले, उत्तप्पम, अप्पे असं काही जर बनवून दिलं तर मुलं पण आवडीने खातात आणि चव थोडीशी वेगळी. नेहमी त्याच चवीचे डोसे बनवले तर मुलं पण नंतर कंटाळतात. म्हणून असं वेगळं काहीतरी बनवण्यासाठी ना, हे रात्री पाण्यामध्ये स्वच्छ 2-3 वेळा धुवून हे भिजत ठेवलेलं आहे. आता सकाळी याचे डोसे बनवणार आहे. 6-7 तासामध्ये छान असं हे फुललेलं आहे आणि सकाळ सकाळी हे बनवून लगेच मी बनवायला घेतलेले आहेत. 2-3 तास तुम्ही थांबला तर छान असं त्याचं फर्मेंटेशन होतं आणि चवीला पण छान लागतात, छान फुलून येतात. थोडं पाणी घातलं आणि छान हे बारीक करून घेतले बघा. सकाळचा टिफिन त्यामुळे घाई गडबडीचाच असतो आणि त्यातून मी थोडासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होते. चवीनुसार मीठ घातलं बघा. आणि हे जसं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं ना तसं पटकन हे करायला घेतलेले आहेत. 2-3 तास साईडला ठेवलं तर छान हे मिश्रण फुलून येतं आणि छान जाळीदार असे डोसे बनतात. मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं. गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. आणि आता तव्याला तेल पुसून घेतलेलं आहे आणि पाणी थोडं घालून हे कन्सिस्टन्सी बघा, अगदी सैलसर असं बनवलेलं आहे. तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर पाणी कमी वापरा. आता मला थोडे मऊ लुसलुशीत बनवायचे होते कारण टिफिनमध्ये द्यायचे होते, म्हणून थोडंसं पाणी त्यामध्ये जास्त ॲड केलेलं आहे. छान असं तव्यावरती हे गरम तव्यावरती पसरून घ्यायचं. छान जाळीदार बनतात बघा. तव्यावरती पातळ पसरून घ्यायचं, झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ द्यायची आणि वरून थोडंसं तूप, लोणी, बटर तुम्हाला जे आवडतं ते वरून थोडंसं लावायचं आणि दोन्ही बाजूनी छान असं अलटीपलटी करत भाजून घ्यायचं. खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी, कोणतीही घरातली एखादी भाजी कशासोबतही खाऊ शकता. झाकण काढून थोडीशी वाफ बसल्यानंतर त्याची बाजू पलटून घेतलेली आहे. आणि आजकाल काय झालं आहे की तांदूळ आणि उडीद डाळीचे जे डोसे आहेत ते मी कमीच प्रमाणात बनवते. असं मिश्र डाळींचे, मिश्र कडधान्यांचेच ना डोसे असेल किंवा थालीपीठ, पराठा, धपाटे अशाच रेसिपी माझ्या तर चालू आहेत. काहीतरी हेल्दी बनवायचं म्हटलं की असं काहीतरी सुचतं आणि माझ्या घरामध्ये सध्या हेच चालू आहे आणि हे असेच पदार्थ बऱ्यापैकी बनवते आणि ते छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. या पद्धतीने डोसे बनवा आणि बनवल्यानंतर मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा. छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतला आणि एका प्लेटमध्ये बघा काढून घेते. अगदी लुसलुशीत असे झालेले, चवीला खूप छान लागतात. आणि घाई गडबडीत जर बनवायचे असतील तर सकाळी डब्याला काय द्यायचं हे सुचत नसेल तर रात्री हे भिजत घातलं की पटकन होणारे असे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.